बाहेरून कढीपत्ता आणूया. आणि कढीपत्त्याचं झाड आहे ना असं दारातच आहे लगेच. शेवग्याच्या शेंगाचं झाड आणि कढीपत्त्याचं झाड हे दोन्ही पण एकाच जागेवरती आहे. हे बघा इथं मी कढीपत्ता तोडला आहे. खूप छान सुगंध येऊ लागला कढीपत्त्याचा. आणि कढीपत्ता आहे ना कशामध्ये पण यूज केला ना तर चावून खायचा. नाही ते आम्हाला नाही कळत. आम्ही आधी मोहरी टाकतो अशी, मग जिरे टाकतो. आईला वाटलं मला स्वयंपाकच बनवता येत नाही अजून. मला सांगत होती हे टाक ते टाक. मला साडी घालून आहे ना लवकर कामच करता येत नाही. फक्त काही कार्यक्रम वगैरे असले तेव्हाच मी साडी घालते. आणि कुठं जायचं असलं तेव्हा मला फक्त ड्रेस आणि गाऊन हे दोन्हीच आवडतं. मी आता पण पोहे केले नसते, माझी भाऊजाईनं केले असते, पण ती ना वरती फरशा साफ करते. मीच पाठवलं आहे तिला, म्हटलं वरच्या फरशा साफ करून घे, मी तोपर्यंत पोहे करते. आता पोहे झाले का लगेच नाश्ता करून घेऊ. आणि अजून कपडे पण धुवायचे बाकी आहे. चला तर आता आम्ही आवरून घेतो. चला नाही लवकर आजी. मग चलो जल्दी. हा केक राहिला होता कट करायचा आणि कालपासून फ्रीजमध्ये पडलेला आहे, पण कट करायचं काही लक्षच नाही राहिलं. कारण की आम्हाला रात्री पण वेळ झाला होता यायला. त्याच्यामुळे हे बघा वेलकम टू इंडिया असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि ह्या मेणबत्त्या आहे ना मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या. किती छान दिसत आहे त्या. चला भेटूया एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.